एखाद्या दिवशी एवढी भूक लागेल असती ना, जेवायला काही नसतं राहत, आणि एखाद्या दिवशी पोट भरेल असतं पण जेवायला एवढं राहतं ना की विचारू नका. तर तसंच आज माझ्यासोबत झालं. तर काय झालं सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज मी आणि माझा मित्र संध्याकाळच्या वेळेस आम्ही दोघं निघालो बाहेर, आणि बाहेर आलोच होतो तर चाल म्हटलं भाऊ आता मस्तपैकी चहा घेऊ. आणि चहा घेतल्यावर रूमवर निघालोच होतो तर डबल आपल्याला दिसले आपले मित्र, आणि यांना बघून मला एक टाइमला असं वाटलं की हे गॅलरीमध्येच क्रिकेट खेळायची तयारी करताय काय कोण म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग मी आलो रूमवर, आणि रूमवर आल्यावर आपल्याला द्यायची होती आपल्या एका मित्राला लॅपटॉप. आणि आता तो बोलला की लॅपटॉप द्यायच्या वेळेस एकावर एक नको ठेवू बनी, कारण की एकावर एक लॅपटॉप ठेवल्यावर खराब होत्या म्हणे. म्हटलं भाई हे कोणतं लॉजिक आहे म्हटलं, लॅपटॉप एकावर एक ठेवल्यावर खराब होता. बरं म्हटलं एखाद्या दिवशी असं नको म्हणू म्हटलं, एकावर एक लॅपटॉप ठेवल्यावर तिसरा पण लॅपटॉप होतो. आणि त्याच्यानंतर मग मी आलो बाहेर, आणि बाहेर आल्यावर आपल्याला भेटले आपले क्लासमेट. आणि खरंच जर म्हटलं तर मी आणि प्रज्वल याच्यासाठी आलतो कारण की आमचे दोघांचे पण जेवण पोटभर झाले होते. चला म्हटलं आता थोडं जेवण जिरून पण येऊ म्हटलं. आणि मग इथं बाहेर आल्यावर आम्हाला दिसली रसाची गाडी. आता प्रज्वल म्हणे चल म्हणे आता एक एक रस होऊनच जाऊन दे. म्हटलं चल म्हटलं भाऊ मग. आणि रस घेतल्यानंतर मग डबल आपल्याला भेटले आपले क्लासमेट पियुष भाऊ आणि महेश भाऊ. आणि आता रूमवर आलोच होतो तर डबल आपल्या मित्रांनी आपल्यासाठी पेस्ट्रीज आणल्या. आणि एक टाइमला मनात विचार आला म्हटलं जेवण जिरवायला गेलो होतो अजून पण खातोच आहे. तर चला भावांनो तुम्ही घ्या फॉलो करून, तोपर्यंत मी दुसरा चक्कर मारून येतो. बघू आता नवीन डबल काय खातो म्हणून.